नमस्कार मित्रांनो, मी सुशांत काटे. SK मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे PM सूर्यघर म्हणजेच मोफत वीज योजना. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ह्या योजनेची घोषणा केली आहे. तर ही नेमकी योजना काय आहे अगदी 1 मिनिटामध्ये मी एक्सप्लेन करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या योजनेअंतर्गत आपल्या घरावरती एक कोणत्याही वेंडरचं सोलारचा सेटअप करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या गरजेनुसार म्हणजेच आपल्याला 1 किलोवॅट किंवा 2 किलोवॅट किंवा 3 किलोवॅट जशी आपली गरज आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला सोलार पॅनल बसवायचं आहे. तर आपण हे सोलार पॅनल बसवल्यानंतर आपल्याला सबसिडी मिळणार आहे आणि ती आपल्या थेट आपल्या बँकेच्या अकाउंटवरती जमा होणार आहे. तर ह्या योजनेसंदर्भात डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर ॲप्लिकेशन फॉर्म भरणं अतिशय सिंपल आहे. प्ले स्टोअरवरती जायचं आहे. इथे तुम्हाला PM सूर्यघर ॲप असं टाईप करायचं आहे. अशा प्रकारचं एक PM सूर्यघरचं ॲप आहे. हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप ओपन करायचं आहे. तर ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस असेल, ज्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे नो युअर सबसिडी. तर याच्यावरती तुम्ही क्लिक कराल तर इथे किती सबसिडी मिळणार आहे, इथे किती सबसिडी मिळणार आहे ते मेन्शन केलेलं आहे. जर तुमचं मंथली इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन हे 0 ते 150 युनिटच्या दरम्यान असेल तर तुम्हाला 1 ते 2 किलोवॅट सोलारची गरज आहे आणि त्याच्यासाठी सबसिडी तुम्हाला 30,000 ते 60,000 पर्यंत मिळणार आहे. 150 ते 300च्या दरम्यान असेल तर तुम्हाला 2 ते 3 किलोवॅटची गरज आहे आणि याच्यासाठी सबसिडी ही 60,000 ते 78,000 पर्यंतची मिळणार आहे. आणि जर 300 किंवा 300पेक्षा जास्त युनिट जर तुम्हाला लागत असतील तर तुम्हाला 3 किलोवॅटपेक्षा जास्त कॅपॅसिटीचं सोलार बसवावं लागेल आणि त्याची सबसिडी 78,000 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर आहे हाऊ टू अप्लाय. स्टेप कोणकोणत्या फॉलो करायच्या आहेत त्या सर्व स्टेप आपल्याला अप्लाय करताना फॉलो करायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे लिस्ट ऑफ वेंडर्स. आता याच्यामध्ये बरेच सारे वेंडर आहेत ज्याच्याकडून आपण सोलार पॅनल बसवू शकता. हे तुम्ही स्क्रोल डाऊन करून तुमचं राज्य असेल, तुमच्या राज्यामध्ये किती वेंडर आहेत याची लिस्ट आहे, हे तुम्ही स्क्रोल डाऊन करून तुमच्या राज्याचं पाहू शकता. क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक कराल तर त्या सगळ्या वेंडरची लिस्ट तुमच्यासमोर ओपन होईल. आता एक्झाम्पल आपण महाराष्ट्रातील वेंडरची लिस्ट बघतो. इथं वेंडर नेम आहे, त्यांचा मेल ID आहे. त्यांच्याकडून तुम्हाला ह्याचं कोटेशन पाहिजे असेल तर तुम्ही कोटेशनसुद्धा मागवू शकता. त्याच्यानंतर आहे ट्रॅक ॲप्लिकेशन. याच्यामध्ये ॲप्लिकेशन आपलं कंप्लीट झालं की इथून आपण ट्रॅक करू शकतो. त्याच्यानंतर आहे फायनान्सिंग. इथे तुम्हाला हे रूफटॉप बसवण्यासाठी जर तुमची आर्थिक अडचण असेल, तुमच्याकडे पैसे नसतील तर या ठिकाणी ह्या सगळ्या बँकांची डिटेल्स आहे, यांच्याकडून लोन उपलब्ध करून दिलं जाणार आहे. हे लोन घेऊन तुम्ही रूफटॉप सोलार बसवू शकता. तर अशा प्रकारचा हा इंटरफेस असणार आहे. त्याच्यानंतर आता आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला अप्लाय फॉर रूफटॉप सोलार ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करताना जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून डायरेक्ट तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. जर तुम्ही ह्या ॲपवरती किंवा वेबसाईटवरती नवीन असाल तर या ठिकाणी रजिस्टर नाव ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. इथं इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी युटिलिटी जे आपली आहे ते महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड इथून सिलेक्ट करायचं आहे. कन्झ्युमर अकाउंट नंबर जो आपल्या वीज बिलावरती जो हा ग्राहक क्रमांक आहे तो ग्राहक क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. त्याच्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि रजिस्टर ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल. या ठिकाणी क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर गेट OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर असेल. सर्वात पहिल्यांदा आपल्याला ॲप्लिकेशन डिटेल्स फिल करायचे आहे. त्याच्यामध्ये स्टेट नेम ऑफ इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी हे बाय डिफॉल्ट येईल. या ठिकाणी तुम्हाला
डिव्हिजन नेम ऑफ इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी. इथे तुम्हाला डिव्हिजन नेम ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायचं आहे. आता हे तुमचं डिव्हिजन नेम काय असेल हे तुम्हाला जर माहीत नसेल तर महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनची ही एक लिस्ट आहे. ह्या लिस्टमधून तुम्हाला तुमचं डिव्हिजन शोधायचं आहे. महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजन आणि सब डिव्हिजनची ही लिस्ट आहे. या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं सर्कल शोधायचं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला डिव्हिजन शोधा आणि सब डिव्हिजन शोधा. या लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करत आहे. तिथून तुम्ही ही लिस्ट ओपन करा आणि तुमचं डिव्हिजन तुम्ही त्या पद्धतीनं मेन्शन करू शकता. आता इथे डिव्हिजन मेन्शन केल्यानंतर खाली तुम्हाला सब डिव्हिजन मेन्शन करायचं आहे. तर हे सब डिव्हिजन हे तुम्ही तुमचं जे बिलिंग युनिट आहे त्या बिलिंग युनिटच्या समोर तुम्हाला तुमचं सब डिव्हिजन पाहायला मिळेल. तर ते सब डिव्हिजन तुम्हाला तिथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर कन्झ्युमर अकाउंट नंबर टाकायचा आहे, म्हणजे तुमचा कन्झ्युमर नंबर कुठं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सँक्शन लोड टाकायचा आहे. आता हा सँक्शन लोड पण तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलवरती मेन्शन असतो. या ठिकाणी तुम्ही पाहाल तर मंजूर भार म्हणजेच सँक्शन किती आहे ते इथे मेन्शन आहे. इथे फॉर एक्झाम्पल 4 किलोवॅटचा लोड मंजूर आहे, तो त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. इथे हा लोड टाकायचा आहे किलोवॅटमध्ये. मोबाईल नंबर तुमचा बाय डिफॉल्ट असेल. या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ऑदर डिटेल्सची विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ड्रॉपडाऊनमधून तुम्ही सिलेक्ट करायचं रेसिडेन्शियल किंवा तुमची जी पण कॅटेगरी आहे ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर प्रपोज्ड सोलार प्लांट कॅपॅसिटी, तुम्हाला किती सोलार प्लांट कॅपॅसिटीची आवश्यकता आहे. तर मॅक्झिमम तुम्हाला जे कॅपॅसिटी आवश्यक आहे ती तुम्ही या ठिकाणी टाकायची आहे. त्याच्यानंतर कॅपॅसिटी ऑफ सोलार प्लांट इफ एनी एक्झिस्टिंग इन्स्टॉल, जर तुमच्या आता छतावरती कोणता ऑलरेडी सोलार प्लांट इन्स्टॉल केलेला असेल तो किती किलोवॅटचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. नसेल तर सोडून द्या. त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट, या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीवरती जे नाव आहे सेम नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ड्रॉपडाऊनमधून कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथे तुम्हाला पूर्ण तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला विलेज टाकायचं आहे. खाली सिटी टाकायची आहे. स्टेट बाय डिफॉल्ट मेन्शन असेल. खाली जिल्हा ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शेवटची स्टेप आहे ती म्हणजे अपलोड डॉक्युमेंट्स. या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल अटॅच करायचं आहे जे लास्ट 6 महिन्याच्या आतील असावं. 6 महिन्याच्या पूर्वीचं लाईट बिल हे ग्राह्य धरलं जाणार नाही, त्यामुळे 6 महिन्याच्या आतीलच वीज बिल या ठिकाणी अटॅच करा. त्याची साईज ही 500 KB पेक्षा कमी असावी. JPG, PDF किंवा PNG फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. या ठिकाणी अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही फोटो काढून सुद्धा त्याचा फोटो अटॅच करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी रिसेटचा ऑप्शन आहे. जर तुम्हाला वाटत असेल की काही चुकीची इन्फॉर्मेशन भरली तर इथून तुम्ही रिसेट करून तो फॉर्म पुन्हा फिल करू शकता. या ठिकाणी आता जर तुम्हाला सबमिट करायचं नसेल तर सेव्ह ॲज अ ड्राफ्ट म्हणून हा ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह करून ठेवू शकता. तुम्हाला जेव्हा सबमिट करायचं असेल त्यावेळी तुम्ही हे सबमिट करू शकता. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू हा एक ऑप्शन आहे. प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा प्रिव्ह्यू ओपन होईल. सगळ्या डिटेल एकदा क्रॉस चेक करा की सगळी इन्फॉर्मेशन करेक्ट भरली आहे का. जर सगळी भरलेली बरोबर असेल तर खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर युअर सोलार ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड, म्हणजे आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. या ठिकाणी क्लोज करायचं आहे. पुढील रेफरन्ससाठी ही ॲक्नॉलेजमेंट आहे ती डाउनलोड करून ठेवा. जर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचा स्टेटस पाहायचा असेल तर ट्रॅक ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून ट्रॅक या ऑप्शनवरती क्लिक कराल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस दिसून जाईल. आता हे ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर ह्याच्या पुढच्या स्टेप्स नेमक्या काय आहेत ते अगदी 2 मिनिटांमध्ये पाहूयात की हे ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तर आपल्याला एवढ्या स्टेप्समधून जावं लागेल. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला रजिस्ट्रेशन केलं होतं. त्याच्यानंतर रूफटॉप सोलरसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे, म्हणजे आपल्या 2 स्टेप पूर्ण झालेल्या आहेत. अजून खाली 5 स्टेप आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, ज्याच्यामध्ये आता आपण जे ॲप्लिकेशन केलेलं आहे ते ॲप्लिकेशन हे MSCB ऑफिसच्या टेक्निकल टीमकडे जाईल. तिथं व्हेरिफिकेशन होऊन आपला फॉर्म अप्रूव्ह होईल. हा ॲप्लिकेशन फॉर्म जर अप्रूव्ह झाला तर त्याच्यानंतर आपल्याला एखादा वेंडर बघून आपल्या छतावरती ते सोलार पॅनल बसवून घ्यायचं आहे. ते बसवून घेताना 2 ऑप्शन आहेत. तुमच्याकडे पैसे असतील तर ते लगेच तर तुम्ही रोख पैसे देऊन ते बसवू शकता. नसेल तर त्यांच्याकडे लोनची फॅसिलिटी आहे, तर EMIच्या बेसवरती तुम्ही
ते सोलार पॅनल बसवू शकता। त्याच्यानंतर हे सोलार पॅनल बसवल्यानंतर त्याची इन्स्टॉलेशन डिटेल्स आणि फोटो हे आपल्याला पुन्हा एकदा पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत आणि त्याचं इन्स्पेक्शन होणं गरजेचं आहे। ज्यावेळी तुम्ही हे फोटो आणि इन्स्टॉलेशन डिटेल्स पोर्टलवरती अपलोड कराल ते पुन्हा एकदा MSCB ऑफिसच्या टेक्निकल टीमकडे जाईल, ते एकदा क्रॉस चेक करतील। ते इन्स्पेक्शन जर सक्सेसफुल झालं तर ते एक नेट मीटर बसवतील आणि एकदा का ते नेट मीटर बसवलं की त्यांच्याकडून एक कमिशनिंग सर्टिफिकेट मिळेल। ते सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती दिसेल आणि हे सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर आपण सबसिडीसाठी रिक्वेस्ट टाकू शकतो। त्या सर्टिफिकेट नंतरच आपण सबसिडीसाठी पात्र होतो। तर त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण सबसिडीसाठी रिक्वेस्ट टाकतो त्यावेळी आपल्याला कॅन्सल चेक किंवा पासबुक अटॅच करायचं आहे आणि ह्या सगळ्या डिटेल्स एकदा क्रॉस चेक होतील, हे सगळं बरोबर असेल तर 30 दिवसाच्या आत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आपली सबसिडी जमा केली जाईल। तर इथे एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे। इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ज्यावेळी अप्लाय करताय त्यावेळी मोबाईल नंबर आणि मेल आय डी हा तुमचा स्वतःचा असावा। जर वेंडरचा वगैरे तुम्ही मोबाईल नंबर किंवा मेल आय डी टाकला तर तो रिजेक्ट केला जाईल आणि तो वेंडर किंवा तुमचं ॲप्लिकेशन हे ब्लॅकलिस्टमध्ये जाईल। फ्युचरमध्ये तुम्हाला कधीही त्याच्यानंतर अप्लाय करता येणार नाही किंवा त्या वेंडरला कुठेही तो सोलार पॅनल बसवता येणार नाही। त्याच्यानंतर दुसरी इन्स्ट्रक्शन सांगितलेलं आहे की तुमचे जे इलेक्ट्रिसिटी बिलवरती जे नाव आहे त्याच नावाचं बँक अकाउंट म्हणजेच खातं असायला हवं, त्याच खात्यावरती सबसिडी जमा होणार आहे। त्यामुळं या 2 गोष्टींची खात्री करूनच तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरा। या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी किंवा डाऊट असतील तर कमेंटमध्ये कळवा, आपण त्या मॅक्झिमम सॉल्व करायचा प्रयत्न करू। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। ज्या व्यक्तींना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला मॅक्झिमम शेअर करा। खूप खूप धन्यवाद।